नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण एग रोल बनवणार आहोत. छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा असंही सकाळच्या ब्रेकफास्टसाठी वगैरे आपण उरलेल्या चपातीपासून बनवू शकतो किंवा ताज्या चपातीपासूनही बनवू शकतो. खूप डिलिशियस लागतो आणि खूप साधी सिंपल रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. अगदी म्हणतात ना 10 ते 15 मिनिटात तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही बनवू शकता एग रोल. फक्त चपात्या वगैरे जर आदल्या दिवशीच्या वगैरे आपण शिळ्या चपातीपासून जर बनवणार असेल तर बाकी चपात्या वगैरे करून घ्यायला पण जेवढा टाईम लागत नाही जास्त, त्याच्यामुळे नक्कीच आरामात पटकन होईल. त्यासाठी काय केलेलं आहे, पहिले इथे मी स्टफिंगसाठी म्हणजे आतमध्ये जे भाज्या असतात ना एग रोलमध्ये त्या घेतलेल्या आहेत उभ्या चिरून सगळ्या. कांदा, टोमॅटो, गाजर आणि सिमला मिरची. बाकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. कोबी वगैरे पण टाकू शकता, पण माझ्या आता अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे मी टाकली नाही आहे. भाज्या सगळ्या पहिले कट करून ठेवल्या होत्या उभ्या उभ्या. त्याच्यानंतर पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलावर सगळ्या भाज्या आपण फक्त अशा सॉटे करून घ्यायच्या आहे. बाकी त्याच्यात मी काहीच टाकलं नाही आहे. आधी मीठही टाकलेलं नाही आहे. फक्त मी अशाच आपण फ्राय करून घेणार आहोत. त्या पण 50% फ्राय करून घेणार आहोत, कारण का त्यांचा क्रंचीनेस खूप छान लागतो मग भाज्यांमध्ये, म्हणून जास्त केलेलं नाही आहेत कुक. 50% फ्राय करून घेतल्यानंतर त्या काढून घ्यायच्या एका प्लेटमध्ये. त्यानंतर त्याच पॅनमध्ये तेल टाकून मस्त असं आपण ऑमलेट तयार करून घेणार आहोत. बघा तेल टाकलेलं आहे आणि ते पसरवून घ्यायचं आहे. एका अंड्याचं ऑमलेट करते. एक अंडं फेटून घेतलेलं आहे एका छोट्याशा वाटीमध्ये वगैरे. फोकने मस्त फेटायचं आहे. याच्यामध्ये फक्त मीठ टाकलेलं आहे. बाकी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मसाले वगैरे बाकीचे आपल्याला जे आवडतात तिखट वगैरे ते टाकू शकता. मी याच्यामध्ये टाकत नाही आहे, थोडंसं नंतर वरतून स्प्रिंकल करणार आहे. आता इथे अंडं फेटून घेतलेलं आहे ते आपण डायरेक्ट तेलावर टाकायचं आहे. अंडं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून चपातीला व्यवस्थित ते कोट होईल. त्यासाठी पसरवून घेतल्यानंतर याच्यावर थोडीशी टाकायची आहे लाल तिखट जे आपलं घरगुती असतं ना तो टाकलेला आहे, अगदी चिमटीभर. व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून टाकायचं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता, नाही टाकलात तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. मी इथे थोडंसं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं कुक होते तोपर्यंत आपण एक चपाती घेतलेली आहे, ती चपाती आपण त्याच्यावर ठेवायची आहे. थोडीशी प्रेस करायची जेणेकरून ती व्यवस्थित अंड्याला म्हणजे जे ऑमलेटला आहे चिकटून राहील. आणि ऑमलेटला शेकायला तर जास्त वेळ लागत नाही. बघा अगदी 1 ते 2 मिनिटात मस्त असं शेकलं गेलेलं आहे एका साईडने, आणि नंतर चपातीच्या साईडनेही पलटून घ्यायचं आहे. मी आता इथे हे लेफ्ट ओव्हर चपातीपासून बनवते. तुम्ही ताज्या किंवा लेफ्ट ओव्हर कोणत्याही चपातीपासून बनवू शकता. दोन्ही साईडने छान शेकून घ्यायचं आहे. ऑमलेटही लो फ्लेमवर शेकून घ्यायचं आहे, जेणेकरून तो आतमध्ये कुठे कच्चा राहता कामा नये. आणि त्यानंतर आता प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर थोडंसं थंड करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये भाज्या ज्या आहेत त्या टाकायच्या आहे. भाज्यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मुलांना जास्त नको असेल तर थोडंसं देऊ शकता. आपल्याला लागतात थोडेसे जास्त, त्याच्यामुळे आपण तेव्हा घेऊ शकता आपल्याला. मग तेच आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि इतक्या कलरफुल भाज्या आहेत ना, खूप छान वाटते बघायला. आता भाज्या इथे टाकून झाल्यानंतर मी इथे टाकते थोडंसं आपला पेरी पेरी मसाला आहे. एक छोटा चमचाभर टाकलेला आहे. बाकी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेही करू शकता. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. जास्त आतमध्ये नको होतं, कारण का चपातीमध्ये ऑलरेडी मीठ असतं. ऑमलेटमध्ये टाकलेलं आहे. भाज्या कच्च्याच घेतलेल्या होत्या, त्या अशाच फक्त फ्राय केल्या आहेत, त्यामुळे थोडंसं स्प्रिंकल केलेलं आहे मीठ. भाज्यांमध्ये टाकलं असं ना तर मग पाणी सुटतं आणि मग भाज्या त्या खूप कुक होतात ना, त्यासाठी भाज्यांमध्ये टाकलेलं नाही. आणि थोडंसं मीठ स्प्रिंकल केल्यानंतर टोमॅटो सॉस आहे तो थोडासा आपण टाकलेला आहे याच्यावर भाज्यांवर पूर्ण. आणि चीज, मुलांच्या मोठ्यांच्या सगळ्यांच्याच आवडीचं चीज किसून टाकायचं आहे भरपूर असं. बाकी भरपूर टाका कमी टाका तेही मुलांच्या तुमच्या आवडीनुसारच आहे. मी इथे मस्त एक चीज क्यूब घेतलेला आहे, पण पूर्ण नाही टाकलेलं आहे. अर्धा चीज क्यूब एका रोलमध्ये खूप होतं. बाकी तुम्हाला आवडे असेल जास्त एक चीज क्यूबही तुम्ही टाकू शकता. मस्त मी छोट्या किसणीवर किसून घेतलेलं आहे सगळं चीज आणि डायरेक्ट हेच त्याच्यावर भाज्यांवर टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आता याचा रोल तयार करायचा आहे की आपला मस्त असा एग रोल इथे तयार झालेला आहे. ब्रेकफास्टसाठी जर बनवत असाल ना, एका एग रोलमध्ये आपलं हमखास मोठ्यांचंही पोट भरतं. अगदी फुल पॅक पोट राहतं. नक्कीच पुन्हा लवकर भूक लागणार नाही अशा पद्धतीने एग रोल बनवला तर. खाली मी नंतर बटर पेपर लावलेला होता जेणेकरून स्टफिंग बाहेर येऊ नये म्हणून. आणि मस्त असा आपला एग रोल तयार आहे. फायनल लुक बघा किती सुंदर वाटतोय. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू.